अंधश्रद्धेपासून दूर ठेवत नामस्मरणाच्या माध्यमातून आध्यात्मिक वाटचाल घडवणारा वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे खरे दैवत आहेत, असं प्रतिपादन ह.भ.प. संतोष महाराज पिसे यांनी केलं। आषाढी एकादशी निमित्त अकोल्यात आयोजित गजर विठूचा सोहळा आषाढीचा या अखंड नामस्मरण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। अकोल्यातील गोरक्षण रोडवरील शुभमंगल कार्यालयात गेल्या 5 वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त अखंड विठ्ठल नामस्मरणाचा सोहळा आयोजित केला जात आहे। यंदाही ह.भ.प. संतोष महाराज पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. सुमित देशमुख महाराज आणि ह.भ.प. संतोष महाराज पिसे यांच्या हस्ते भगवान पांडुरंगाचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी महापालिका आयुक्त सुनील लहाने, अश्विनी लहाने, महापौर शारदा खेडकर, दीपक कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सुमारे 3 तास चाललेल्या अखंड नामस्मरणात चोपदार म्हणून प्रमोद जनसपुरे यांनी, तर गायनाचार्य म्हणून भानुदास धोटे, किशोर कावरे, गीता पिसे, रश्मी पवार, श्रीकृष्ण झटाले, भक्तराज गावंडे, राजेश वरुडकर आणि बंडू इंगळे यांनी सहभाग घेतला। यावेळी ह.भ.प. संतोष महाराज पिसे यांनी कीर्तनातून वारकरी संप्रदायाची परंपरा, नामस्मरणाचे महत्त्व आणि समाज प्रबोधनाचा संदेश उपस्थित भाविकांना दिला।